नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत घाटकोपर भटवाडी येथील श्री महाकाली मंदिरात. माता महाकाली मंदिर अगदी 100 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे आणि या मंदिराला भेट द्यायचं कारण म्हणजे आमचे मेवणे श्री सिद्धेश तांबे यांचा हळदी समारंभ होता, हळदीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही सहकुटुंब आलो होतो. त्या कार्यक्रमा प्रसंगी या मंदिराला दिलेली भेट आहे. आपण पाहू शकता, सुंदर आणि अतिशय सुशोभित असं हे मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच असलेलं हे दुसरं मंदिर. मित्रांनो, मुंबई मध्ये तुम्ही गेलात कधी तर आजूबाजूच्या परिसरामध्ये विविध प्रकारची मंदिरं दिसून येतात. त्यापैकी हे एक पुरातन असं मंदिर, 100 वर्षाचा इतिहास असलेलं हे मंदिर, दगडामध्ये कोरलेलं मंदिर आपण पाहू शकता. आपण या मंदिराचा आता थोडक्यात आढावा घेऊया, थोडक्यात पाहणी करूया. हे आहे सभागृह अगदी छोटेखानी पण सुंदर असे सभागृह. हळदीच्या कार्यक्रमानिमित्त सगळेजण बच्चे कंपनी जमलेले होते आणि ती बच्चे कंपनी अगदी मजा मस्ती करताना आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असा पुतळा आपण पाहू शकता आणि लाकडामध्ये कोरीव काम केलेला सुंदर असा हा दरवाजाची चौकट आणि त्याला सुंदर अशी झडपं आपण पाहू शकता. त्यानंतर सोन्याचा मुलामा दिलेली ही आजूबाजूला अतिशय लाकडामध्ये तसेच दगडामध्ये कोरीव काम केलेलं सुंदर असं हे मंदिर. आता आपण गर्भगृहात प्रवेश करतोय. सुंदर असा गाभारा, सोन्याचा मुलामा दिलेले सुंदर असा हा गाभारा आपण पाहू शकता. श्री गणरायामध्ये गणरायांची काळ्या पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती देवी. नंतर ही महाकाली देवीची मूर्ती आपण पाहू शकता, सुंदर अशी अगदी महाकाली देवी आपल्या समोर उभी आहे. आपल्या समोर उभी राहून आपल्याला दर्शन देते की काय असा क्षणभर काहीसा भास होतोय. आपण पाहू शकता. मंदिराचा गाभारा म्हणजे वेगवेगळ्या मूर्तींचा समूह असतो. त्यापैकी एका मुख्य मूर्ती असते आणि आजूबाजूला गणपती बाप्पा म्हणा किंवा इतर मूर्तींचा समूह असतो आणि हाच समूह गाभाऱ्याला अगदी सुंदर असं स्वरूप प्राप्त करून देत असतो. आपण पाहू शकता. अतिशय सुंदर काळ्या पाषाणात कोरलेली ही मातेची मूर्ती, गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती, आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारी अशी मूर्ती. अगदी महाकाली माता आपल्या समोर उभी आहे की काय असा काही क्षण भास होतो आपल्याला. त्यानंतर आपण पाहू शकता सुंदर अशी मूर्ती, रेणुका मातेची मूर्ती आणि आजूबाजूचा जो कोरीवकाम केलेला गाभाऱ्याचा भाग आहे तो अगदी विलोभनीय आहे. त्यानंतर आपण पाहू शकता सुंदर असा हा दरवाजा आणि परत येत आहोत या सभामंडप आणि आजूबाजूचा परिसर. बच्चे कंपनी अतिशय मस्ती करताना येथे आपण पाहू शकतो. परत या मंदिराची कलाकुसर आहे ती पाहण्याचा लोभ आपल्याला आवडत नाही.
आपण पाहू शकता. आणि परत निघूया आपण आता हळदीच्या समारंभाकडे. बेभान झालेली तरुणाई, डीजेचा आवाज आणि बेभान झालेली तरुणाई यांच्या समवेत आपण आता मजा लुटूया हळदीच्या कार्यक्रमाची. पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.